हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते. मी सीमा. आता वाजलेले आहेत सकाळचे 5:15 आणि तुम्ही पाहत आहात किचन सवंगडी आणि मी. तर सुप्रभात सगळ्यांना. तर आता इथे मी 5 मिनिटं थोडंसं किचनमध्ये उभी होते. थोडंसं थंडगार वारा सुटला होता. आता गरमीचे दिवस सुरू आहेत, तर त्यामुळे मी काय केलं, पटकन खिडक्या वगैरे उघड्या केल्या आणि खूप छान वाटतं सकाळ सकाळचा असा फ्रेश वारा घ्यायला. किचनमध्ये आले लगेचच आणि आता इथे माझी तयारी सुरू झालेली आहे मुलाच्या डब्याची. तर मग काल रात्री मी मटकी आणि चवळी भिजत घातलेली. तर मग आता इथे चवळी भिजून तयार झालेली आहे. तर म्हटलं की चला आज डब्याला चवळीच देऊया. खूप साध्या पद्धतीने चवळीची भाजी बनवली. तेलामध्ये कांदा, टोमॅटो, आलं, लसूण पेस्ट व्यवस्थित परतून घेतलं आणि चवळी बटाटा घालून आता ही चवळीची भाजी मी तयार करून घेते. तर थोडंसं तिखट असलं ना कडधान्य की छान वाटतात खायला. तर आता इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेते. पाणी घातलं, थोडंसं मीठ घातलं आणि आता कुकरला आता हे झाकण लावते आणि जवळपास 3 ते 4 शिट्यांमध्ये ही भाजी शिजून होते. म्हणजे जवळपास 5च मिनिटांमध्ये ही भाजी तयार होते. माझ्या किचन सवंगडीमधले हे जे माझे 2 कुकर आहेत ते खूप मला मदत करतात घाई गडबडीच्या वेळेस. अगदी 3 ते 4 शिट्यांमध्येच भाजी शिजून तयार होते आणि माझा जवळपास 5 ते 7 मिनिटांमध्ये भाजी तयार झालेली असते कुकरमध्ये. तर काल विचार केलेला की हा जो ऑइल डिस्पेन्सर आहे त्यामध्ये तेल काढायचं आणि मी रात्री पुन्हा विसरून गेले. तर म्हटलं आता सकाळी काढून घेते आणि हे ऑइल डिस्पेन्सर ना घरामध्ये असावं. कारण की कसं आहे, डायरेक्ट आपण बॉटलने तेल ओतलं तर मला असं वाटतं थोडंसं जास्तच पडतं आपल्याकडनं. तर हे ऑइल डिस्पेन्सर जर घेतलं तर थोडंफार कमी तेल पडतं, याचा मला आता बऱ्यापैकी अनुभव आलेला आहे. तर यामध्ये ना मी आता हे जे तेल होतं बॉटलमधलं ते सगळं काढून घेतलं आणि साधारणपणे 3 ते 4 मिनिटं ही बॉटल जी प्लास्टिकची होती ती तशीच उपडी करून ठेवली. म्हणजे सगळं तेल बॉटलमधलं निघून जातं आणि काहीही वाया घालवायचं नाही. मला चांगलंच आठवतंय, म्हणजे आमचं लहानपण चाळीतच गेलं. बालपण चाळीमध्ये आमचं स्वतःचं घर होतं आणि माझे वडील जे होते फार कष्टाळू होते आणि ते नेहमी म्हणायचे, ज्या वेळेस महिन्याचं किराणा सामान वगैरे भरून आणलं आणि भरताना कधी-कधी ते सांडायचं, तर माझे वडील ना एक-एक असं डाळीचा दाणा किंवा तांदळाचे कण वगैरे पडले असे दाणे वगैरे, तर ते सगळे उचलायला लावायचे मला आणि डब्यामध्ये टाकायला सांगायचे आणि ते हे सगळं केल्यानंतर एक गोष्ट आवर्जून सांगायचे, की दुकानदार ज्यावेळेस आपल्याला धान्य मोजून देतो त्यावेळेस बरोबर धान्य तो वजनामध्ये बसेल इतकंच देतो. जास्तीचं धान्य तो कधीच घालत नाही. त्यामुळे अन्नाची कदर करायची. आपण खूप नशीबवान आहोत, की आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा यासारख्या गोष्टी एकदम छान उत्तम पद्धतीने मिळालेल्या आहेत. तर त्याचा रिस्पेक्ट करायचा आपण. तर ही गोष्ट म्हणजे प्रत्येक घरामध्ये प्रत्येक आई-वडिलांनी आपल्याला सांगितली असेल. पण आज मला काय माहिती प्रामुख्याने माझ्या वडिलांची आठवण आली. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा मी करते ना, तर मग मला माझ्या वडिलांची आठवण येते. छोट्या-छोट्या गोष्टी असतात आपल्या आणि ह्या गोष्टी आपल्याला एकदम कुठेतरी खोल रुतलेल्या असतात आणि त्याच्यातून आपल्याला आपल्या वडिलांची, आईची आठवण येत असते. तर असो, तेलाची बॉटल मी साईडला ठेवली आणि आज इथे चवळीच्या भाजीबरोबर मी फुलके देणार आहे. तर ना फुलके गरमागरम असले ना की खूप छान चवदार लागतात आणि आमच्या घरामध्ये फुलके सगळ्यांनाच आवडतात. तर डब्याला ना मी काय करते, याला फुलके बनवून देते आणि नाश्त्याला देखील फुलकेच बनवणार आहे. कारण की चपाती जर म्हटली ना तर गरमीच्या सीझनमध्ये आपण कितीही चांगलं पीठ मळा आणि खूप छान तूप किंवा तेल लावून जरी ठेवलं आणि तेलाच्या घडीच्या चपात्या जरी केल्या तरी बघायचं थोडंसं गरमीमुळे टोपल्यामध्ये जर आपण चपात्या ठेवत असू ना, तर ते चपातीच्या किनारी ना थोड्याशा कडक होतात. पण तुम्ही असे फुलके बनवून बघा, ते नरम राहतात आणि हे जे फुलके आहेत ना, फुलके किंवा मग चपात्या अशा कॉटनच्या कपड्यामध्ये ना व्यवस्थित झाकून ठेवायच्या. मस्तपैकी मऊ राहतात. तर आता हा फुलका बघा किती मस्त टम्म फुगतो. कधीच फुलके ना डायरेक्ट गॅसवरती, गॅसच्या आचेवरती भाजायचे नाहीत. कारण की त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे, गॅसची जी आच आहे, फ्लेम आहे, ते केमिकल असतं त्याच्यामध्ये आणि खूप डेंजरस असतं ते आपल्या आरोग्यासाठी. त्याच्यापासून आपल्याला कॅन्सर होऊ शकतो आणि म्हणून मी फुलके नेहमीच तव्यावर शेकते. तर बघा किती सुंदर हा फुलका फुललेला आहे. काढून घेते आणि आता बऱ्यापैकी त्याला नाश्ता दिलेला आहे आणि आता डब्बा भरून घेते. आता गरमीचं सीझन सुरू झालाय आणि कसं आहे, आता हा दुपारी जवळपास 12-12:15ला जेवेल. तोपर्यंत ही भाजी खराब होऊ नये म्हणून मी काय करते, भाजी आणि हे जे फुलके आहेत ते थोडेसे फॅन खाली ठेवते. थंड झालं की मगच डब्यामध्ये भरायचं. नाहीतर मग गरमीच्या सीझनमध्ये टोमॅटो घातलेला असतो भाज्यांमध्ये, तर भाज्या खराब होण्याची शक्यता असते. सगळं आवरलं मी, डबा दिला, मुलांना पाठवून दिलं शाळे कॉलेजमध्ये आणि आता इथे मी किचन आता आवरून घेते.
आज मला एक खूप महत्त्वाची आपल्या महिलांसंबंधी, गृहिणी संबंधीची एक गोष्ट बोलायची आहे. आपण महिलांना बऱ्याचदा असं होतं, की गरजेपेक्षा किंवा क्षमतेपेक्षा आपण जास्त काम करत असतो आणि मग काम करून झाल्यानंतर कुठेतरी वैतागून आपल्या तोंडून हा शब्द निघतो, की सगळं काम मलाच करावं लागतं. किती हा पसारा असतो, सगळं टापटीप करायचं असतं. आपण सगळं असं बोलतो आणि त्या वेळेमध्ये कधीतरी असं होतं, की आपण आजारी पडलेलो असतो आणि तोंडातून निघतं, इतकी आजारी होते तरी देखील मी हे सगळं काम केलं. काय करणार? करायला कोणीच नाहीये. तर मला इथे ना प्रामुख्याने या गृहिणी आणि ह्या ज्या महिला आहेत, माझ्या गोड ताई आहेत, त्यांना एक प्रामुख्याने एक सांगायचंय किंवा एक विनंती जरी समजा. काय आहे ना, आपण काम करतो, आपली मेहनत असते आणि आपण कितीही काम केलं तरी त्यासह कौतुक काही घरामध्ये होत असेल, काही घरामध्ये होतही नसेल. अशा वेळेस थोडंसं आपण आपल्या तब्येतीचं आणि आपल्या मनाचं ऐकायचं. सरळपणे तुम्ही काय करा, फक्त डबा किंवा मग स्वयंपाक वगैरे करा आणि छान अशी झोप घ्या, आराम करा. त्याने काय होईल, तुम्हाला थोडंसं रिलॅक्स होईल. तुमची तब्येत थोडीशी हील होण्यास किंवा रिकव्हर होण्यास मदत होईल. थोडंसं तुमचं माइंड जे आहे, थोडंसं डिस्टर्ब झालेलं असेल, तर ते थोडंसं तुम्हाला रिलॅक्स करायला मदत पडेल. कारण की करत चला, थोडंसं आपल्यासाठी पण जगणं गरजेचं आहे. तब्येत बरी नाहीये, आराम करा सरळ. थोडासा 1 ते 1.5 तासाने इतका काही मोठा फरक पडणार नाहीये. आणि कसं आहे, घरातले आपले फॅमिली मेंबर्स असतात ना, त्यांना देखील कळतं की तब्येत ठीक नाहीये म्हणून आराम करतीये. तर असो, तर हीच गोष्ट होती जी मला सांगायची होती. तर आता ना मी मस्तपैकी अंघोळ वगैरे केली आणि क्लास घेतला. मॉर्निंग वॉकला जाऊन आले. त्यानंतर क्लास घेतला आणि बऱ्यापैकी झाडलोट आणि लादी वगैरे पुसून घेतली. किचनमध्ये आली आणि आता जवळपास ना 1 वाजत आलेलं आहे आणि 1:30 वाजेपर्यंत स्वयंपाक तयार झाला पाहिजे. निवांत होते मी, कारण की सकाळची भाजी आणि चपाती होती. तर म्हटलं मूग डाळीची खिचडी आणि कढी बनवली. खूप छान कॉम्बिनेशन आहे आणि चव देखील खूप छान लागते. तर थोडीशी तिखटच खिचडी वगैरे केली आणि आता कढी बनवायची आहे. तर आज खिचडी कढीसोबतच का? कारण की एकतर खिचडी आणि कढी मला आवडतं आणि दुसरी गोष्ट कढी मुलगा खात नाही आणि म्हणून मग मी विचार केला की त्याला तूप घालून खिचडी देईल खायला. तर इकडे खिचडीला फोडणी दिली. खूप साधी सोपी खिचडी केली. कांदा, टोमॅटो, त्यासोबतच थोडीशी हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरं, मोहरी, हिंग याची फोडणी घातली. हळद, तिखट, मीठ असं घालून ही खिचडी मी आता बनवणार आहे. तर इथे पटकन फोडणीला घातली आणि वरतून कोथिंबीर घातली. मिक्स केलं आणि थोडंसं पाणी घालून आता ही शिजत ठेवणार आहे. तोपर्यंत कढीची तयारी करून घेणार आहे. आता उन्हाळा आहे आणि प्रत्येक घराघरामध्ये आता आपल्याला दही वगैरे दिसेलच. तर घरामध्ये दही होतं लावलेलं. तर म्हटलं की चला थोड्याशा दह्यामध्ये, अर्ध्या दह्यामध्ये कढीच बनवूया. तर इथे एका बाउलमध्ये मी दही छान असं मिक्स करून घेतलेलं आहे चमच्याने आणि त्यामध्ये जवळपास पाऊण चमचा भरून बेसन पीठ घातलेलं आहे, मिक्स केलं आहे. तर कढी तुम्ही कशी बनवता सांगा. तर माझी एक जी मैत्रीण होती, तर माझ्या मैत्रिणीने कढीची रेसिपी सांगितली होती, ती कशी करते आणि खूप छान लागते असं तिचं म्हणणं होतं. तर म्हटलं चला एकदा ट्राय करूया. ती म्हणाली की तेलाच्या ऐवजी फक्त तूप घालायचं आणि मेथीदाणे घालायचे. बाकीचं सगळं जिन्नस जे तू घालतेस तेच घाल आणि तशा पद्धतीने कढी एकदा बनवून बघ. मी बनवली, पण खरं सांगते ती कढी ना, म्हणजे एकतर आम्ही ना डाळीला किंवा मग कढीला तुपाची फोडणी देत नाही. तेलामध्येच आम्ही फोडणी देतो आणि त्यामुळे ते तुपाची फोडणी त्या कढीची पूर्णपणे मला असं वाटतं ना चव बदलून गेली आणि जी टेस्ट हवी होती ती टेस्ट काही त्या कढीला आली नाही. तेव्हापासून मग मी पुन्हा माझी जी आपण रेग्युलर जी आपण फोडणी देतो, तर तशीच मी फोडणी देऊन ही कढी करते. बऱ्याचदा असं होतं की आपण एखाद्याची कॉपी करायला जातो, रेसिपी म्हणा किंवा दुसऱ्या गोष्टींमध्ये देखील म्हणा, आणि त्या आपल्याला जमत नाहीत कॉपी केलेल्या गोष्टी आणि म्हणून जे जसं आहे तसंच आपण केलं पाहिजे आणि तसंच आपण स्वीकारलं पाहिजे. कढीला छान फोडणी दिली, भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि आता इथे कढी उकळत ठेवणार आहे. तर आता भरपूर वेळ झालाय, सकाळपासून भरपूर अशी कामं झालेली आहेत, थकल्यासारखं झालंय. तर आता म्हटलं की मस्तपैकी आता कढी झाली की जेवण करून घेऊया आणि मस्तपैकी एक झोप काढूया आणि त्यानंतर संध्याकाळी पुन्हा फ्रेश होऊन संध्याकाळचा क्लास घ्यायला बसूया. कढी उकळत असतानाच इतका छान सुगंध सुटलेला आहे की आता खावीशी वाटतेय. गुजराती लोकांची देखील एकदा कढी खाऊन बघा. मस्त त्यांचा देखील खूप इतका छान असा कढीचा सुगंध सुटलेला असतो ना, आणि ते ना त्यामध्ये थोडासा गूळ घालतात. त्यामुळे कढीला एक वेगळा स्वाद येतो आणि थोडीशी गोडसर कढी करतात. पण आपण महाराष्ट्रीयन गोडसर कढी करत नाही. आपल्याला मस्तपैकी आंबट, तिखट अशी कढी आवडते.
तर आता इथे मी ताट बनवून घेतलंय। चवळीची भाजी आहे सकाळची, चपाती घेतलेली आहे एक आणि गरमागरम खिचडी वाफाळलेली आणि सोबतच वाटी भरून कढी घेतलेली आहे। तर हे होतं माझं आजचं साधं सिंपल पौष्टिक असं जेवण। तर या जेवायला। तर आजचा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच मला कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। तर आजच्या व्लॉगमध्ये इतकंच, भेटू पुन्हा, बाय बाय।